आता रोईला आणायला जात आहोत. छत्री घेऊन. पाऊस येत आहे बारीक बारीक. चालता पण नाही जास्त. आता पाय दुखून येतात. पण ती मलाच म्हणते तू येशील घ्यायला म्हणून चालली आहो. जाते मी तिलाच घ्यायला. रोज मीच जात आहे. बॅग पकडत नाही. पाऊस येत आहे ना. मी तुझ्या बॅगमध्ये मोबाईल ठेवून देते ना मग. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आता वाजले 11. मी रुहीला शाळेतून आणले मगाशी, कारण तिला आता 10 वाजता सुट्टी होते. काही दिवस म्हणाले मॅडम की 10 वाजता सुट्टी होईल तिला. मग अशीच घेऊन आली मी तिला. आत्ता प्रांजू, स्वप्नील आणि रुही थोडे बाहेर गेले कामानिमित्त. रुहीला पण नेलं, कारण रुही पण आज मागे लागली होती. तिच्या समोर गेलं तर ती मागेच लागते. रुहीला पण नेलेलं आहे. पावसाचे पण बारीक बारीक थेंब येत आहे. आज पावसाचा पण खूप मोसम काय. माझा नाश्ता पाणी झाला. मी 9 वाजताच नाश्ता वगैरे थोडा करून घेते, कारण गोळ्या वगैरे घ्यावं लागते. कालपासून चक्कर वगैरे पण येऊन राहिले आणि हातपाय वगैरे खूप दुखत आहे. ऑपरेशन झालं तेव्हापासून काही ना काही दुखतच राहते. खूप वाईट वाटते हमेशा दुखणं म्हटलं तर, कारण आपल्यामुळं आपण घरच्यांना सांगतो तर घरच्यांना पण त्रास होते. त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी घरी सांगत नाही का हे दुखते ते दुखते बा माझं बा म्हणून. पण आता ऑपरेशनपासून हमेशा काही ना काही दुखतच राहते. थोडंफार पण चाललं का चक्कर येतात आणि पायाला खूप गोळे येतात. आता पाहावं लागेल 4-5 दिवसांनी अजून पुन्हा दवाखान्यात जाऊन पाहावं लागेल. औषध वगैरे चेंज करून मागावं लागेल. आता बघा, त्या दिवशीच स्वप्नीलने आणि प्रांजूनी मकईचे कणस आणले होते. आम्ही त्या दिवशी 3 भाजून खाल्ले. आता 2 भाजत आहो पुन्हा. एक रुहीला देईल है ना रू, एक आई खाईल है ना. का ग, कोणाला नाही द्यायचं म्हणते रुही. रुही म्हणत आहे का आपणच खाऊन घेऊ म्हणत आहे. कोणालाच नाही देऊ म्हणत आहे. बघा काय किती कामं करून राहिली आहे आमची रुही. रुहीचे पप्पा मम्मी आले होते. रुही आहे. रुही गेली होती फिरायला है ना. आता हो, आता टीव्ही खराब झाली तर त्याचं सामान आणायला गेले आहेत है ना. हां, तू शाळेत गेली होती तर मी तुला घ्यायला येतो की नाही. मग माझे पाय दुखतात तरी मी तुला घ्यायला येतो, कारण तू म्हणते की आई तूच ये है ना. मीच येते ना तुला घ्यायला. ते घाणेरडं तोंडात नाही घालायचं, साफ करायचं आहे ना ते. रुही आधीच जाऊन जाताना सांगते का आई तूच ये. माझ्याकडून चालणं पण नाही होत तो, तरी पण मी रुहीला घ्यायला जाते है ना रू. चला आता देत आहे रुहीला भाजून. रुहीला पण खूप आवडते हे कंस. आता अजून दोघे गेले आहेत. टीव्हीचं सामान, टीव्ही खराब झाली ना आपली, ते टीव्हीचं तर ते आणायला गेले आहे, कारण आमच्या रुहीला टीव्ही पाहिजे. आता आमची रुही किती दिवस झाले मोबाईल नाही पाहत. जेवण करताना मोबाईल नाही घेत, तर आता टीव्हीच पाहते. आता टीव्हीच पाहते. आता टीव्ही खराब झाली तर आणि रुहीचे पप्पा आणि रुहीची मम्मी टीव्हीचं सामान आणायला गेले. टीव्ही नाही झाली आहे खराब. जे आमच्याकडे डिश